चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मटकीचे कुरकुरीत कटलेट बनवलेले आहे। मटकीचे कटलेट अप्रतिम झालेले आहेत। तर हे कटलेट बनवायला अगदी सोपे आहेत आणि तितकेच ते हेल्दीही आहेत। लहान मुलांना कडधान्य आवडत नाही, तर अशा प्रकारे तुम्ही मटकीचे कटलेट करून पहा, मुलं अगदी आवडीने खातील। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण कटलेट बनवायला सुरुवात करू। तर कटलेट बनवण्याकरता या ठिकाणी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालूयात आणि अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि मटकी आपण शिजवून घेऊयात। तर ह्या ठिकाणी मटकी शिजवून झालेली आहे। हीच आपल्याला गाळ करायचं नाहीये, मटकी 80 ते 90% शिजवून घ्यायची आहे। या ठिकाणी मटकी शिजलेली आहे, ती थंडही झालेली आहे आणि मिक्सर मध्ये जाडसर फिरवून घेऊ। एका बोल मध्ये वाटलेली मटकी काढून घेऊ आणि त्यामध्ये काही अख्खी मटकी आपण घातलेली आहे। एक मोठा बटाटा उकडून आणि त्याची साल काढून घेतलेला आहे, तो मॅश करून घालूयात। एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो घालूयात। खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घालूयात 2 चमचे आणि बारीक रवा घालायचा आहे 1 वाटी। चिली फ्लेक्स घालायचे आहेत अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालूयात, अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि काळं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा। 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घालूयात, अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण अगदी एकजीव झालेलं आहे। त्यांना तेल लावून घेऊ आणि कटलेट बनवायला सुरुवात करू। तर कटलेट तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराचे तुम्ही बनवले तरी चालेल। या ठिकाणी आपण गोल आकाराचे कटलेट बनवलेले आहे। कटलेट बनवताना जास्त जाड ठेवायचे नाहीयेत, ते थोडे पातळच ठेवायचे आहे की जेणेकरून ते कुरकुरीत लागतील आणि तळायलाही कमी वेळ लागतो। या ठिकाणी तेलही गरम झालेलं आहे। आता कटलेट सोडायचे आहेत आणि कटलेट मध्यम आचेवर छान तळून घ्यायचे आहे। या ठिकाणी कटलेट आपण शॅलो फ्राय करून घेतलेले आहे। तुम्हाला हवे असेल तर डीप फ्रायही तुम्ही करून घेऊ शकता। कटलेट तळून घेताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे की जेणेकरून ते आतपर्यंत छान तळले जातील। जर गॅस मोठा केला तर बाहेरून कटलेट लाल होतील, पण ते आतपर्यंत नीट शिजले जाणार नाही। तर त्याकरता आपण मध्यम आचेवर छान खरपूस होईपर्यंत कटलेट तळून घेणार आहोत। कटलेट आपण जितके छान तळून घेऊ ना, तितके ते खायला कुरकुरीत लागतात। या ठिकाणी कटलेट तळून तयार आहे। आपण काढून घेऊयात आणि कटलेट तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करू शकता, कोथिंबीरच्या चटणी बरोबरही सर्व करू शकता। तर अशा प्रकारे आपले चविष्ट, कुरकुरीत आणि पौष्टिक मटकीचे कटलेट तयार आहे। हे कटलेट तुम्ही करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।